ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुंबईतल्या धारावीमध्ये एका गोदामाला आग लागल्याची माहिती आहे, तर 6 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झाल्यात, त्यांच्याकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। मुंबईच्या धारावीमध्ये एका गोदामाला ही आग लागल्याची माहिती आणि यामध्ये 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे। या जखमींवर सध्या उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। शिवाय अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्यात, त्यांच्याकडून ही आग विझवण्याचे काम सुरू आहे। दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भातली माहिती सध्या मिळू शकलेली नाहीये। या प्रकरणात 6 जण जखमी झाले असल्याचं कळतंय। सुदैवानं अद्याप कुणीही यामध्ये मृत्युमुखी पडलेलं नाहीये, मात्र 6 जण या आगीमध्ये जखमी झाल्याचं कळतंय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय किती मोठ्या प्रमाणावर ही आग आहे। एका गोडाऊनला ही आग लागली होती, नेमकी ही आग कशामुळे लागली त्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र ही आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे। साधारणतः रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याचं कळतंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल, धारावीमध्ये ही आग लागल्याची घटना घडली, सध्याचे काय अपडेट्स मिळतात? धारावी इथलं मिल कंपाऊंड 90 फीट रोडवरील अशोक मिल कंपाऊंड आहे, त्या इमारतीला ही आग लागली होती। सकाळी पहाटे 3:52 ही आग लागली। सध्या ही आग विझवण्यात आलेली आहे। काही या ठिकाणी आगीचं कारण सांगण्यात आलेलं आहे की काही जे लाकडी वस्तू होत्या त्यांना ही आग लागली होती आणि त्यामुळे या ठिकाणी ही आग मोठ्या प्रमाणात भडकली। मात्र आता सकाळी 7:40 ही आग आहे ती नियंत्रणात आणल्याची माहिती देखील या ठिकाणी धन्यवाद गिरीश, दिलेल्या सविस्तर